बंडखोर खासदार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची टीका। मोदी विद्यार्थ्यांना भेटत नाहीत, मात्र गद्दारांना भेटतात। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू असताना गद्दार मोदींना कसे भेटले, असाही ठाकरेंचा हल्लाबोल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार मोदींची भेट घेणार। सोमवारी संसद भवनातील पीएमओ कार्यालयात भेट होण्याची शक्यता। महाराष्ट्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता। प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यामधील बैठकीवरून भाजपच्या गोटात नाराजीचा सूर। महायुतीत अविश्वास वाढेल अशी कोणतीही कृती टाळायला हवी, मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य। प्रशांत किशोर यांच्याकडून बिहारमधील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव। प्रशांत किशोर यांची राजकीय सल्लागार म्हणून नेमणूक नाही, नेमणूक झाली असती तर मला माहिती असती। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती। किशोर यांनी सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट घेतली, तटकरेंचं स्पष्टीकरण। अजितदादांनी दिलेल्या संधीमुळे मोठे झालेले नेते त्यांच्या कुटुंबाला त्रास देत आहेत। राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांची पोस्ट। उमेश पाटील यांनी पोस्टमध्ये नेत्याचं नाव घेणं टाळलं, त्यामुळे रोख नेमका कुणाकडे, असा सवाल। प्रशांत किशोर यांनी अभ्यास करूनच विश्लेषण मांडलं असून खुर्चीला एवढं चिकटून बसण्याचा हट्ट कशासाठी? राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा सुनील तटकरेंवर नाव न घेता निशाणा। ठाण्यात शाळकरी मुलाचा ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल। शाळेच्या गणवेशात वर्गातच ड्रग्ज सेवन करत असल्याचं समोर। ठाणे पोलिसांकडून व्हिडिओची पडताळणी सुरू। व्हायरल व्हिडिओमुळे शाळकरी मुलांबाबत गंभीर प्रश्न। गाय आणि म्हशीच्या दूध विक्री दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय। 11 ऑगस्टपासून दरवाढ लागू होणार। दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही 10% वाढ करण्यावरही शिक्कामोर्तब। नीटचे प्रश्न फोडण्यासाठी फिफा वर्ल्ड कप नावाचा वापर। विशेष व्हॉट्सअप ग्रुपचीही निर्मिती केल्याचं समोर। 6 महिन्यांआधीपासूनच सुरू होती पेपरफुटीची तयारी। सीबीआयच्या आरोपपत्रात धक्कादायक माहिती। मेरठमध्ये कावड यात्रेतील शिवभक्तांचं जोरदार स्वागत। मुख्यमंत्री योगींकडून शिवभक्तांवर पुष्पवृष्टी। यात्रेनिमित्त मेरठमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था।